स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये एलिमिनेटरची मॅच आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे संघ डी.एच. पाटील गार्डन या सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत। डी.एच. पाटील गार्डन हा संघ इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतो आणि तो संघ फाईट करत असताना वेदांत 11 या संघासमोर सामन्याला होती सुरुवात। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून। विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट। यावेळेस पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती कॅचची संधी निर्माण झाली होती। पहिल्या बॉलवरती कॅच ड्रॉप झाली, आली मैदानावरती सिंगल। फलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय, 1 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल। अभी वेदांत 11 और डी.एच. पाटिल गार्डन एलिमिनेटर चालू आहे। एलिमिनेटर चालू आहे। यानंतर लास्ट एक मॅच अरे लास्ट 2 मॅच ना यानंतर 2 मॅच पहिले गेम पर सिंगल आहे। यावेळेस देखील आपण पाहू शकतो बॅटची कडा पाहायला मिळते थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाच्या वतीने। फिल्डिंग चांगली आली मैदानावरती सिंगल। फलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल। 2 रन्स ऑन द बोर्ड, 2 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे। दोन्ही खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। कमबॅक करण्याच्या आशा पल्लवित होतील का? पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आलेत। गोलंदाज देखील तयार। खोलटप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी, वा काय बॉल आहे। अप्रतिम गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते। लाईन लेंथ ॲक्युरेसी अप्रतिम, अचूक लाईन अचूक लेन वरती भेदक गोलंदाजी ही ओळख आहे आणि ओळखीच आपण पाहू शकतो रूपांतर आपल्या कौशल्यामध्ये कळत असताना ज्या गोष्टीसाठी हे खेळाडू ओळखले जातात तीच कामगिरी मैदानावरती होती आहे। पहिले 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर डॉट। यावेळेस देखील फुल टॉस होता, रनआउटची संधी स्ट्रायकिंग एंडवरती। थ्रो जर चांगला असतं तर मात्र कमबॅक देखील होत असताना आपल्याला पाहायला मिळालं असतं। मात्र अजून एक आपण पाहू शकतो डॉट बॉल आलाय। 5 ओव्हरची मॅच आहे। गब्बरबाई आपल्याला पाहायला मिळतात। आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईंट होत असताना मांजरेकर सर देखील आहेत, मिश्रा सर देखील आपल्याला पाहायला मिळतात। आमचे लाडके उमेशदादा पाटील साहेब देखील आम्हाला पाहायला मिळतात। संपूर्ण आपल्याला पाहायला मिळते जी मात्र मान्यवरांची मांदियाळी वाईट बॉल अवांतरची धाव फलकावरती ऍड होईल। धावफलक पुढे सरसवत असताना 3 या आकड्यावरती पाहायला मिळेल। पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, त्यानंतर 2 डॉट आणि त्यानंतर वाईट। 4 बॉलमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर 3 धावा फलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळतात। यादव सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, तसेच आमचे लाडके मिश्रा सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। मांजरेकर सरांची उपस्थिती पाहायला मिळते। सर्व मान्यवरांचा मी विशेष आभार व्यक्त करतो। यादव सरांची देखील उपस्थिती पाहायला मिळते, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालंय। फार चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली। अप्रतिम गोलंदाजीचा मुजायरा मैदानावरती होत असताना संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय। एकीकडे संघ आपण पाहू शकतो डी.एच. पाटील गार्डन हा संघ इन ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि तो संघ फाईट करत असताना आपल्याला पाहायला मिळेल अगेन्स्ट वेदांत 11। षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त, धावसंख्या 4। वेदांत 11 संघाचे 12th मॅन कुठे आहेत?
बोल काय बॉलरचं नाव भाई मिलिंद आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो षटक क्रमांक 2 प्रगती पथावरती स्टेप आउट झालेत. वा, बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक केलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे सिक्सर आलाय, षटकार आलाय. जबरदस्त सिक्सर पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग मैदानावरती होत असताना आपण पाहतोय. आलाय सिक्सर. दूरच दूर, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. अजून एक बॅक टू बॅक सलगचा कडक कडक षटकार. बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी अब हमारी. आलाय सिक्सर. एक बॉल द्यायचंय, विनंती असेल कमिटी प्लीज एक बॉल द्या. पावप्ले सुरू आहे त्यामुळे नवीन बॉल. नवीन 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 बॉल द्यायचे. 2 मिनिटं थांबा सर. मॅच बॉल आलाय का? नाही ना, सो नवीन बॉल द्या. नवीन बॉल द्यायचंय. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळतोय फुल टॉस बॉल होता. फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल करायचा प्रयत्न होता, मात्र आलाय बॉल. आपण पाहू शकतो डॉट. मॅच मध्ये कहाणी में ट्विस्ट आलाय, कारण चांगल्या बॉल वरती आपण पाहू शकतो सिक्सर आले, खराब बॉल वरती तो सिक्सर पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल आला. धावफलक 16 या आकड्यावरती. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती आपल्याला, जबरदस्त फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. पहिले 3 बॉल वरती 12, मात्र त्यानंतर 4थ्या बॉल वरती आपण पाहू शकतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तो डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट त्यानंतर 2 षटकार. ओव्हर द वेस्ट चेक करण्यात येतोय. सर रिव्ह्यू बॅटिंग टीमचा पाहायला मिळतोय. आपण चेक करूया. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली ओव्हर द वेस्ट साठी. चेक करण्यात येईल की फेअर डिलिव्हरी आहे की नाही हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. कोहसगावचं हे क्रीडा संकुल आणि या क्रीडा संकुलावरती आपण पाहू शकतो भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमचे उमेशदादा पाटील साहेब यांच्या माध्यमातून हे क्रीडा संकुल आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. आपल्या हक्काचा मैदान आणि नो बॉल पाहायला मिळतोय. यानी की उघडा डोळे पहा नीट, पुढचा बॉल असेल फ्री हिट. रेंज हिटिंग करण्याची ही सुवर्ण संधी पाहायला मिळतीये. 17 रन्स ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. फ्रीटचा बॉल अलॉंग द कार्पेट मिड ऑफच्या दिशेला. रनआउटची संधी. फ्रीटच्या बॉल वरती रनआउट होऊ शकले असते. मैदानावरती झाली मिस्टेक. आलियाजी मात्र आपण पाहू शकतो सिंगल फलक 18 आकड्यावरती पाहायला मिळत आहे. पियुष सर, या बॉलवरती रनआउट झालं असतं ना तर आपण पाहायला मिळालं असतं काहीच नवीनचं. फ्रीटच्या बॉलवरती आपण पाहू शकतो रनआउट तुम्ही होऊ शकता आणि तेच आपल्याला पाहायला देखील मिळालं असतं. फलक 18 आकड्यावरती. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. या षटकामध्ये तब्बल 4 बॉलमध्ये 14 धावा खर्च केल्यात, म्हणजे महागडी गोलंदाजी झाली आहे. 2 जे सिक्सर आले ना, बॅक टू बॅक 2 सिक्सरच्या मदतीने धावफलक फ्लाय होत आहे. कोलडप्याचा बॉल विकेटमध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली आपण पाहू शकतो सिंगल. धावसंख्या 19. 19 ऑन द बोर्ड.
यावेळेस देखील हॅमर करण्याचा प्रयत्न, मात्र डॉट बॉलची होत असताना समाप्ती आणि डॉट बॉलने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक दुसरं देखील मैदानावरती समाप्त. धावसंख्या 19. साजिद सर थोडंसं स्पीडअप करायला सर्व खेळाडूंना आपण सांगायचं ही विनंती असेल. भरपूर वेळ घेतला जातो, आपल्याकडे इतका वेळ देखील नाही आहे. 5 ओव्हरच्या मॅचला देखील 1.25 तास प्लस वेळ लागतो, त्यामुळे ही विनंती असेल जास्त वेळ वाया घालवायचं नाही आहे. यानंतर देखील 2 महत्त्वाचे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. दोन ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 19 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील आपण पाहू शकतो फुल टॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल जोपर्यंत फील्ड करण्यात येईल तोपर्यंत मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 20-20 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता पियुष सर या ओव्हरमध्ये आपण बघूया कसा अप्रोच असेल. आणि पहिलं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं होतं त्याला गोलंदाजी का दिली नाही हा प्रश्न निर्माण नक्की होईल. ज्या गोलंदाजाच्या वतीने चांगली गोलंदाजी झाली आहे त्या गोलंदाजाचा आपण पाहू शकतो इंट्रोडक्शन देखील पुन्हा एकदा गरजेचं होतं ओव्हर नंबर 3 मध्ये. पण हरकत नाहीये, लखन देखील फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतायत. 2 बॉलमध्ये एकदा खर्च केली आहे खेळाडूने. यावेळेस देखील पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळेल. 22ची आली आहे सिंगल. धावफलक देखील पुढे सरसावत असताना 21 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मँगो सर आपल्याला पाहायला मिळतील नेक्स्ट मॅच मध्ये इन ऍक्शन मध्ये. त्यासमेत आमचे वासू सर इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मान्यवर रजा घेत आहेत. माझेकर सरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आणि नक्कीच मिश्रा सरांचा आम्ही यथोचित शुभ सन्मान करणार आहोत. अंबरनाथचा विचार केला तर उद्योजन क्षेत्रामधील अग्रगण्य नाव आणि 45 प्रोजेक्ट सध्या चालू आहेत अंबरनाथ मध्ये. अंबरनाथ बदलापूर मध्ये खऱ्या अर्थानं उद्योजन क्षेत्रामध्ये ज्या ज्यावेळी आपण एखादी लिस्ट काढाल तर त्या लिस्ट मध्ये पहिल्या नंबरचं नाव आहे मिश्राजी आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतो. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे, चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असतं आणि त्यासोबतीला उद्योजन क्षेत्रामधील फार मोठं नाव उद्योजक आणि समाजसेवक मिश्रा सरांचा आपण यथोचित शुभ सन्मान करतोय. उपस्थिती मिश्रा सरांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा उमेदवारांच्या शुभ असे आपण यथोचित सन्मान करतोय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करणार आहोत. मान्यवर देखील रजा घेतात, आम्ही मान्यवरांचं विशेष आभार व्यक्त करतोय. धावसंख्या फलकावरती 24 आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या 24 पाहायला मिळते. 24 रन्स ऑन द बोर्ड. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये ही विनंती असेल. जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 3 षटकांच्या अखेरीस 24 आणि रिशित बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतात. बघा दोन्ही संघ जे आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. वेळेच्या बाबतीमध्ये थोडीशी सहकार्याची अपेक्षा असेल. जबरदस्त आयोजन, नेत्र दीपक नियोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतो. आणि अध्यक्ष कसा असावा तर आमच्या उमेश दादांसारखा असावा. अध्यक्षपद फक्त भूषवायचं नसतं, आपण कामगिरी चांगली करायची असते आणि ती कामगिरी उमेशदारांच्या वतीने इतकी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते की सिंगल हँडेडली मी म्हणू शकतो प्रत्येक क्रिकेट प्रेमीच्या गळ्यामधलं ताईत आमचे उमेशदार झाले, ज्यांच्या वतीने आपण पाहू शकतो. अंबरनाथ प्रीमियर लीगचं बहरदार आयोजन आपण पाहिलं. अंबरनाथचा क्रिकेट डेव्हलप व्हावा त्यासाठी भरपूर सारी मेहनत पाहायला मिळते. पण यावेळेस दोन्ही खेळाडूंच्या वतीने झाली आहे मिस्टेक. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. पहिल्या बॉलवरती 4. शशी रावत आणि त्यांच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतात मेल्विन. असे 2 खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतील. यावेळेस देखील आपण पाहू शकतो फुल टॉस आपल्याला पाहायला मिळाला.
लेगबाजची एकदा वाढ होईल एका धावेच्या मदतीने. धावफलक देखील पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 32 29 पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला पाहायला मिळतं 43 आहे. 3.2 षटक आतापर्यंत होत असताना पाहायला मिळतात. आणि अगदी आपण पाहू शकतो मेल्विन आय थिंक रिटायर थर्ड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही मान्यवरांचा विशेष आभार व्यक्त करणार आहोत. मिश्रा सरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. माझेकर सरांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. आमचे मान्यवर इथून रजा घेत आहेत. आम्ही त्यांचं विशेष आभार देखील व्यक्त करणार आहोत. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील आपण पाहू शकतो स्वीपर कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. आली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र बघता बघता सिंगल. धावफलक 30 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय. ज्या प्रकारची आपण पाहू शकतो मैदानावरती गरज आहे ती गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जाते गोलंदाजाच्या वतीने. रिषित बघा पहिल्या बॉलवरती चौकारला त्यानंतर कमबॅक होत असताना पाहायला मिळतोय. सावकार 11 संघ आपण रेडी राहायचे. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक 31 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 31 ऑन द बोर्ड. 3 बॉलचा खेळ झालाय. चौथं षटक प्रगती पथावरती. यावेळेस देखील पंचांकडे ह्यूज अपील, जोरदार अपील पाहायला मिळते. प्रेशर भरपूर टाकला गेला होता पंचांवरती आणि लेगबाजची एकदा वाढ होईल जोपर्यंत अपील फेडत होईल पंच. धावफलक 32 या आकड्यावरती धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस देखील पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर मैदानावरती हा फुलटॉस होता. आली मैदानावरती सिंगल. शेवटचा बॉल असेल 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज देखील तयार मैदानावरती. पुनश्च एकदा यावेळेस देखील वा काय गोलंदाजी आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. अफलातून गोलंदाजी. आलाय बॉल डॉट आणि डॉट बॉलने षटकाची होती सांगता. चौथं षटक समाप्त. धावफलक जाईल 33 या आकड्यावरती. आता शेवटचं षटक आहे. कमालीची वापसी मैदानावरती पाहायला मिळते. एकीकडे वेदांत 11 संघ, दुसरीकडे DS पाटील गार्डन. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम आपल्याकडे जो मोमेंटम आहे तो मोमेंटम आपण शिफ्ट होऊन देऊ नका. दुसरीकडे मॅचचा रिदम तोडायचं नाहीये ही विनंती असेल. मॅच ज्या रिदम मध्ये चालू आहे तो रिदम कंटिन्यू होणं गरजेचं आहे आणि म्हणून अशा काही गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात की मॅच वेळेवरती कंप्लीट होणं गरजेचं असतं. मॅच रिदम मध्ये चालणं गरजेचं असतं. स्टेप आउट झालेत आणि वा काय स्ट्रोक आहे. डीप मध्ये खेळाडू फक्त बनतील दर्शक. बॉल दर्शक दीर्घामध्ये आलाय सिक्सर. षटकार.
पाहायला मिळत आहेत. साबात 39 ऑन द बोर्ड. 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त आयोजन, नेत्र दीपक नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रोक पुन्हा एकदा चांगल्या डीप मध्ये खेळाडू आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. 6 धावा मिळतील. 6. ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती. बॉल हवेमध्ये आणि अशा रीतीने कॅच झाली. कंप्लीट फलंदाज झालेत बाद. 45 वरती अजून एक धक्का बसेल. धावफलक पाहायला मिळतोय 45 या आकड्यावर आणि शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 45 धावा धावफलकावर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी असेल आणि इथे आपण पाहू शकतो बलिदान देण्यात आलं. फलंदाज होतील बाद. विकेटचं होत असताना पतन. विकेटचं पतन होतं विजयच्या खेळीचा अंत. डीजा
जे मास्टर ने उनका भी तहे दिल से हम शुक्रिया अदा व्यक्त करेंगे. येस, इम्पॅक्ट प्लेअर घेण्यात आला आणि तो आमच्यापर्यंत नाव पोहोचवला होता. जाऊया मैदानाच्या दिशेला. विजयासाठी 52चं लक्ष्य आहे. 52चं टार्गेट मैदानावरती सेट करण्यात आलंय. सो मजा येईल ज्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जाताना आपण इकडून जाऊ भाई, डायरेक्ट ह्याच्यावरून हायवेवरून. उलटा इकडून सोपा पडेल. आणि मी तुला सांगतोय हायवेवरून सोपा पडेल. काय ए दादा, लौकिक शेठ यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं सहर्ष स्वागत निखिल दादांचे अत्यंत निकटवर्ती आहेत. आणि या लौकिक शेठ आपलं सहर्ष स्वागत आहे मुख्य मंचावरती. आपण असं नसतं व्हायचंय. चला मॅचला सुरुवात करायची. लगेच फिल्डिंग टीम, लगेच फिल्डिंग लावून घ्या. 52चं लक्ष्य आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ज्यावेळेस संघ उतरतो मनामध्ये एकच गोष्ट असते, ती म्हणजे रिक्वायर रन रेट जो आहे त्यापेक्षा 2 ते 3 रन प्रत्येक ओव्हरमध्ये जास्त बनवायचे, जेणेकरून नंतर जो प्रेशर आहे तो प्रेशर आपल्यावरती कमी येईल. सगळे पण आहेत ना. तू नॉलेज करशील का? कधी सांगितलं? राईस इज बेस्ट. झाला मॅच पण आहेत ना, होत आहेत पटापट. नसीम भाई तुम्ही आहे ना. टाइम होतो, मधला वेळ थोडा जास्तचा गेलेला. बॉलर कोण आहे? बॉलर बॉलर दाऊद भाई थोडा मार लागला ते टाइम जास्त गेला. दाऊद भाई पडले ना. हां हां तिकडं पण टाइम जास्त गेला ना. आपण 2 ओव्हर अजून टाकले असते ना. आपण विकेट टेकिंगला 1 नंबरला असते. आता तुम्ही 3 ओव्हरमध्ये 7 विकेट घेतले. एकूण 4च्या आसपास आहे. किती टार्गेट किती? 52. 5 ओव्हर आणि 52 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती अमीन आपल्याला पाहायला मिळतील. बघा आम्ही टाइम नोट करतोय आणि टाइम आता सुरू झालेला आहे. वाजले 9:47 आणि 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे, अन्यथा शेवटचं षटक असेल. इम्पॉर्टंट षटकामध्ये तुम्हाला एक खेळाडू बाउंड्री लाईनवरचा सर्कलमध्ये घ्यावा लागेल, याची नोंद करून घ्या. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. मेक ऑर ब्रेक, डू ऑर डाय. डू ऑर डाय सिच्युएशन. वा काय स्ट्रोक आहे. हा फुलातून फटका पाहायला मिळतोय. मैदानावरती आली, आपण पाहू शकतो जी डबल. बॉल द्यायचंय नाही, आला ओके. धावफलक पाहायला मिळेल 2 आकड्यावरती. 29 मध्ये 50 ची आवश्यकता आहे. सुदीपजी अंबवणे सरांना आपण पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यासोबतीला स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय साजिद सरांना. तसेच आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर आपले 12th मॅनच्या भूमिकेमध्ये प्रशांतजी देसाई सर. तिन्ही पंचांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. जेपी पॅनलचे सर्व पंच आहेत यावेळेस देखील. वा स्ट्रोक तर चांगले. डीप मध्ये खेळाडू कॅच साठी आलेत. कॅच झाली. ड्रॉप बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ आणि नशिबाचा खणखणीत चौका. बावन्नचं लक्ष पण अशी फिल्डिंग झाली तर 52 धावा देखील 32 धावांसारख्या वाटू लागतील, कारण
ज्या प्रकारचं आपण पाहू शकतो मैदानावरती सुरुवात झाली आहे ती सुरुवात स्वप्नवर्त आहे, ड्रीम स्टार्ट आहे. आणि ज्याप्रमाणे चला बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही, विनंती असेल मैच शुरू ठेवायची है. जिस तरीके से बेबी को बेस पसंद है, सरफराज को चेस पसंद है और उसके साथ पेस भी पसंद है, वेग पण आवडतं आणि म्हणून या खेळाडूवरती आक्रमक हल्ला चढवू शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. आणि इथे देखील स्ट्रोक चांगला आहे, वेगावरती स्वार होऊन जबरदस्त फलंदाजी सरफराजची. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आलाय, चौकाराच्या साथीने धावसंख्या फलकावरती पुढे सरसावत असताना आपल्याला 10 या आकड्यावरती पाहायला मिळेल. बेबी को बेस पसंद है और सरफराज को चेस और गेंदबाज वो भी पेस वाला पसंद है. जबरदस्त वेगाने, प्रचंड वेगाने बॉलिंग जर येते तर मात्र त्या बॉलला तितक्याच वेगाने बाहेर टाकण्यासाठी हा खेळ ओळखला जातो. पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय लेफ्ट स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, आली आहे मैदानावरती सिंगल. लेग बसची एकदा वाढ होईल. पियुष सर रिक्वायर 100 जो होता त्याला गाठलंय आणि आपण पाहू शकतो मॅचमध्ये आता हे जे 2 बॉल आहेत, आता हा विचार करावा लागेल की हे 2 बॉल आपल्याला बोनस आहेत. या 2 बॉलवरती जितके जास्त आपण रन बनवू पुढच्या ओव्हरमध्ये तितके कमी रन आपल्याला बनवावे लागतील. अशा पद्धतीने खेळणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. सरफराज अहमद आणि यशपाल यादव असे 2 खेळाडू पाहायला मिळतात. यशपाल यादव ज्यावेळेस बॉलिंग करतात फार जबरदस्त गोलंदाजी त्यांची आपण पाहिली आहे. लीडिंग विकेट टेकर लिस्टमध्ये ते देखील आहेत. हाफ ट्रॅकर बॉलला पुल करण्याचा प्रयत्न होता, झाली आहे मिस्टेक, सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न वेगाने, दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता पंचांकडे अपील देखील जोरदार आहे. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. एक तर कंप्लीट आहे पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज बाद आहेत की नाही हे पाहिलं जाईल. लेट्स सी. आमचे तावरे सर देखील आम्हाला जॉईंट होतात. वेलकम सर, पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. नॉट आउट 2 धावा कंप्लीट झाल्यात. मध्ये 29 ची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडवरती थ्रो वेगाने होता पण आली आहे सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीने षटकाची होती सांगता. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त. धावसंख्या 14. 24 मध्ये 38 ची आवश्यकता असेल. चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये, परफेक्ट 5 मिनिटं लागलेत. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. आमचे सर्व पंचांचं आपण विशेष कौतुक करणार आहोत. आमची लाईव्ह टेलिकास्टची टीम, ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस सर आणि त्यांची संपूर्ण टीम आपल्या सोबतीला जॉईन झाली. आमचे पवन असतील, त्या समवेत आमचे बेडेकर सर असतील, प्रणव सर, दीपांशू देखील आज आम्हाला जॉईन झाला. आमची संपूर्ण टीम, सर्वांचं आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. आमचे स्कोरर मित्र पियुष यांचं देखील आम्ही विशेष कौतुक करणार आहोत. चौदा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फोर्टीन ऑन द बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळतोय प्रगती पथावरती आणि बॉलिंग ट्रॅकवरती. चला थोडंसं स्पीडअप करा, विनंती असेल. बॉलिंग ट्रॅकवरती कुठल्या गोलंदाजाचा यूज करण्यात येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे.
स्लोवर गतीचे गोलंदाज यूज करणं का गरजेचं आहे, कारण सरफराज वेग ज्यावेळेस त्यांच्या समोर येतो त्यावेळेस वेगाविरुद्ध फार चांगली बॅटिंग ते मैदानावरती करतात आणि ही ओळख आहे. आता आपण पाहूया मिस्टर काळू मैदानावरती पाहायला मिळतात. अमित जास्त वेळ घेऊ नका ना प्लीज, भरपूर वेळ घेतला जातो, इतका वेळ कसं चालेल. चला स्पीडअप करायचं विनंती. मैदानाच्या दिशेला देखील आपण वळणार आहोत. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतात. यावेळेस देखील ड्राईव्ह केला, स्ट्रोक तर चांगला. रनआउटची संधी, वा डिरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. पहिला धक्का बसेल 14 या आकड्यावरती. होणार अख्खा महाराष्ट्र, अख्खा भारत पाहणार. नवीन डान्सिंग अंपायर संपूर्ण भारताला मिळणार आहे. आता जाऊया मैदानाच्या दिशेला. धावसंख्या 14 या आकड्यावरती. आता अनेक सारे डान्सिंग अंपायरचे करिअर धोक्यात आहेत. 23 मध्ये 38 ची आवश्यकता. अमित पाहायला मिळतात. जास्त वेळ घेतला जातोय, टायमर सुरू आहे आणि तुम्ही जितका वेळ घ्याल ना तुम्हालाच शेवटच्या ओव्हरमध्ये, आता शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हालाच खेळाडूंना इनसाइड द सर्कल आणणं गरजेचं आहे. 9 मिनिटं घेण्यात आलीत, याची नोंद करून घ्या. 9 मिनिटं घेण्यात आलीत, त्यामुळे 20 मिनिटं झाले ना कंपल्सरी एक खेळाडू आतमध्ये घेणं गरजेचं आहे आणि त्याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल याची देखील आपण नोंद करून घ्यायची आहे. बॅटची कडा पाहायला मिळतीये. टोइनला बॉल लागला, आली आहे सिंगल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पाहायला मिळतोय आणि बघता बघता 2 धावा देखील मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसावत असताना 16-36 ची अजून आवश्यकता. अजून देखील 36 ची आवश्यकता. 22 मध्ये 1.2 षटक आतापर्यंत झालेत आणि 16 धावा धावफलकावरती ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्त्वाची विकेट देखील कॅरी होत असताना आपण पाहिली आणि ही महत्त्वाची मॅच मेक और ब्रेक करू या मरो डू ऑर डाय सिच्युएशन वरची मॅच आणि या डू ऑर डाय सिच्युएशन वरच्या मॅचला कुठेतरी न्याय देण्याचं काम या फलंदाजांना करावं लागेल. सरफराज अहमद जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत रण बनतील हे प्रत्येकाला माहिती आहे. वेगासोबत लॉफ्टेड स्ट्रोक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सरफराज अहमद जब खड़े तो वो सरकार से भी बड़े. जबरदस्त स्ट्रोक. एकवीस मध्ये 30 ची आवश्यकता. 21 बॉल 30 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. 21 मध्ये 30 ची आवश्यकता. बॉल हवेमध्ये असेल, विकेट झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत डीप मधून खेळाडू येतील. झाली मिस्टेक. 2 तर कंप्लीट झाले. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार नाही माहिती आहे. सरफराज अहमद जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांना देणं गरजेचं आहे. राजेश खंडागळे आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. त्यांची देखील भूमिका महत्त्वाची असेल या मॅचमध्ये. 20 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. मॅच बनली आहे खऱ्या अर्थानं बॅटिंग टीमसाठी. वेदांत 11 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. वा स्ट्रोक तर लाजवाब आहे. स्वीपर कव्हरच्या डोक्यावरून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आलाय. टेक्निकल तंत्रशुद्ध
फिरले की घराचे वासे देखील फिरतात. या खेळाडूला 3ऱ्या-4थ्या क्रमांकावरती पाठवायचे, पण या खेळाडूची खरी क्षमता हा ओपनिंग पेअरमध्ये ज्यावेळेस येतो त्यावेळेस दाखवतो. आणि आता मैदानावरती त्याला ओपनिंग पेअरमध्ये पाठवलं मोठ्या मॅचमध्ये, आणि मोठ्या मॅचमध्ये मोठी कामगिरी केली आहे सरफराज अहमदने. धावफलक पुढे सरसावत असताना 28-19 मध्ये 24 ची आवश्यकता. मैच बनी है मेरे दोस्त. वेदांत 11 इस मैच में, इस मुकाबले में आगे बढ़ती हुई. 19 गेंदों में 24 रनों की आवश्यकता है. रहेगा जीत के लिए इक्वेशन. 19 मध्ये 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज तैयार. यावेळेस देखील पुल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये असेल. स्वतःवरती नियंत्रण, कंट्रोल ठेवण्यात आलंय. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत मैदानावरती. 2 षटकांची आपण पाहू शकतो जी मात्र समाप्ती. धावसंख्या 30. 18 मध्ये 22 ची आवश्यकता. 18 बॉल 22 धावांची आवश्यकता. बॉल 22 धावांची आवश्यकता. जास्त वेळ घ्यायचा नाहीये ही विनंती असेल. 2 ओव्हर हाताळण्यासाठी 13 मिनिटांचा अवधी घेण्यात आलाय. सो तुम्हाला पुढील 2 षटकं 7 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. याची देखील आपण नोंद करून घ्यायची. अन्यथा एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला आतमध्ये पाहायला मिळेल. राजेश खंडागळे पाहायला मिळतील मैदानावरती. 18 मध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन जे मात्र अगदी सोपं आहे की सिंगल डबल आणि एक मोठा फटका. दिशा दाखवली आहे बघा. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट, क्लेवर क्रिकेट. राजेश खंडागळे यांना माहिती आहे की माझा जो खेळाडू आहे, साथीदार आहे सरफराज अहमद, तो फार चांगल्या टचमध्ये. त्याला मी जास्तीत जास्त स्ट्राईक दिली तर मात्र तो लवकरात लवकर मॅच देखील फिनिश करू शकतो. इथे नेट रन रेट कुठल्याही प्रकारे कामी येणार नाहीये. किती लवकर फिनिश करा, पण तो कॉन्फिडन्स असतो जो पुढे जाऊन नक्की कामीस येतो. धावफलक पाहायला मिळतोय 31-31 या आकड्यावर. विनोद भाई यांची उपस्थिती पाहायला मिळते. विनोदजी चंदन शिवे साहेबांची उपस्थिती पाहायला मिळते, जे ओनर आहेत वेदांत 11 संघाचे आणि खुश आहेत. आणि संघ फार चांगल्या पद्धतीने कामगिरी करतोय. ऑन साइडला फ्लिक केलाय. सर वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. वेदांत 11 संघाचे ओनर चंदन शिवे साहेबांची देखील उपस्थिती पाहायला मिळते. साहेबांचं सहर्ष स्वागत. 2 धावा ॲड होतील. धावसंख्या 33. 16 मध्ये 19 ची आवश्यकता आहे. 16 बॉल 19 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 16 बॉल 19 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सोळा बॉल 19 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळेल. सरफराज अहमद 10 मध्ये 28 धावांचं विध्वंसक कॉन्ट्रीब्युशन ज्यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती ताल ठोकून उभे आहेत की मी आहे, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाहीये. फुलटॉस बॉल मिस्टेक पाहायला मिळाली कीपरच्या वतीने देखील. 22 सिंगल आड होईल. फलक पुढे 34. 15 मध्ये 18 ची आवश्यकता असेल. 15 बॉल 18 धावांची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 15 बॉल 18 इक्वेशन. गोलंदाज देखील तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कमबॅक करणं गरजेचं आहे. तो कमबॅक होईल का? कौन सी टीम जीतेगी देखना बड़ा दिलचस्प रहेगा. गेंदबाज फिर से एक बार तैयार होते हुए. यावेळेस देखील हॅमर करण्याचा प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती रनआउटची संधी होती. आता एक कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. इथे मी म्हणेल जी स्ट्रॅटेजी होती ना ती चांगली आहे. एका धावेचा विचार केला असता तर मात्र त्या खेळाडूची तुम्हाला विकेट मिळाली नसती. त्यामुळे मी म्हणेल एक चांगली स्ट्रॅटेजी आहे. पण सध्याच्या घडीला पाहायला गेलं विकेट देखील महत्त्वाची आहे. रन वाचवणं देखील महत्त्वाची आहे. मग फिल्डर करतील तर करतील काय. जो इन्स्टिंक्ट होता त्या इन्स्टिंक्टच्या नुसार त्यांनी थ्रो केला. आली डबल. फलक 36. 14 मध्ये 16 ची आवश्यकता आहे.
14 मध्ये 16ची आवश्यकता. फुलटॉस बॉल होता, मात्र फुलटॉस बॉलला काहीसा चांगल्या पद्धतीने हिट करू शकले नाही आहेत. राजेश खंडागळे मैदानावरती स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. सरफराज अहमद, काय जबरदस्त त्यांच्या वतीने आपल्याला बॅटिंग पाहायला मिळाली. 11 मध्ये 29 धाब्यांची विध्वंसक खेळी त्यांनी साकारली आहे. 13 मध्ये 16ची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन. 13 बॉल 16 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन. गोलंदाज देखील मैदानावरती तयार होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कमबॅक करावा लागेल, तो कमबॅक मैदानावरती कसा होईल. 13 बॉल 16ची आवश्यकता. स्लॉटमधला बॉल होता, यावेळेस देखील रनआउटची संधी असेल आणि आपण पाहू शकतो आली आहे सिंगल. महत्वाची विकेट होती ना, त्यामुळे स्ट्रायकिंग एंडवरती हा थ्रो पाहायला मिळाला. आली आहे सिंगल. षटक क्रमांक 3 समाप्त, धावसंख्या 37. 12 मध्ये 15ची आवश्यकता. सावकार 11 संघ आपण रेडी राहायचं ही विनंती असेल. नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजय संघ विपक्ष सावकार 11 क्वालिफायर नंबर 2 आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो आपल्याला पाहायला मिळेल मेगा फायनल मध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ. बारा मध्ये 15ची आवश्यकता आहे, वेळ जास्त घ्यायचं नाहीये. सावकार 11 संघाचे सर्व खेळाडू विनंती असेल, अँडी भाई आपल्याला बोलवत आहेत, तर अँडी सरांचं आपण ऐकायचंय. मंचाच्या डाव्या साईडला आपण उपस्थिती दाखवा. सावकार 11 संपूर्ण टीम. पाटील प्रतिष्ठान संघ प्रदीपजी सुरोशे सर त्यांची संपूर्ण टीम रेडी आहे आणि पाहतीये की कुठला संघ आमच्या सोबतीला मेगा फायनल मध्ये 2 हात करेल. 12 बॉल 15 धाब्यांची आवश्यकता असेल विजयाचं इक्वेशन. ज्या संघाला आपण पाहू शकतो, ज्या संघातील खेळाडूंना जेवायचे त्यांनी जेवायला घेऊ शकता. 12 बॉल 15ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 15ची आवश्यकता विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. 12 बॉल 15 हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतं. चला वेळ जास्त घ्यायचं नाहीये, वेळ जास्त घेऊ नका ही विनंती असेल. बारा बॉल 15 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. 12 मध्ये 15 बनतील का. महत्वाची मॅच आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती देखील गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळतात. चला स्पीडअप करायचे थोडस, ही आपल्याला देखील नम्रतेची विनंती असेल. अमीन पाहायला मिळतात, शाहिक अमीन मैदानावरती सज्ज. 12 मध्ये 15 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळते. त्यावेळेस देखील बॅटची कडा आणि फलंदाज बाद, विकेटचं पतन. ची आवश्यकता विजयाचं इक्वेशन पाहायला मिळतोय. सावकार 11 संघ रेडी राहा. नेक्स्ट मॅच आपली आहे. चालू सामन्यातील विजय संघ विपक्ष सावकार 11 अशी लढत पाहायला मिळेल. अयुबाई खुश आहेत, संघ फार चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि का खुश नसावं. 10 संघांपैकी तुमचा संघ जर पहिल्यांदा आपण पाहू शकतो मेगा फायनल मध्ये जाण्याचा मान तुम्ही पटकावलाय, खुश असणं गरजेचं आहे. 37 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये 37 धावा धावफलकावरती. 15 धाब्यांची आवश्यकता विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल 15 हे इक्वेशन असेल. जतीन स्पोर्ट्सचे सर्व उदयबाई देखील मॅच आनंद घेत असताना उदय दादा माऊली आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस चांगला बॉल आहे की नाही क्वेश्चन मार्क. येस, वाईट बॉल आहे. अवंतरची धाव फलकावरती ऍड होईल. धावसंख्या 38. 11 मध्ये 14ची आवश्यकता आहे. 11 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल 14 धाब्यांची आवश्यकता आहे विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 11 बॉल 14, 11 गेंदों में 14 रनों की आवश्यकता. शाहिक अमीन मैदान के अंदर बॉलिंग ट्रैक के ऊपर. इस खिलाड़ी को
इस ओवर में अच्छी खासी गेंदबाजी करनी पड़ेगी। इस मर्तबा गेंद हवा में, मिड विकेट की दिशा में, फील्ड डीप में रहेंगे जब तक, तेजी से आएंगे, फील्ड करेंगे। 2 रन मुकम्मल। रन संख्या आगे बढ़ती हुई 40 रनों के ऊपर, 10 गेंदों में 12। देखिए जीत का और हार का अंतर 1-1 रन होता है और 1-1 रन को अहमियत देते हुए फील्डिंग टीम और बल्लेबाजी करती हुई बी टीम 10 गेंदों में 12 रनों की आवश्यकता रहेगा जीत के लिए। इक्वेशन 10 गेंदे 12 रन। इक्वेशन पूरी तरीके से हम मैदान के अंदर देख रहे कि 10 गेंदों में 12 चेजेबल टोटल है। अगर आपने कोई ग्लिच नहीं की, गलती नहीं की, तो फिर 10 गेंदों में 12 रन भी आराम से बन जाते हैं। जिस तरीके से मैदान के अंदर शैलेश हमें देखने को मिल रहे, सरफराज, तो रन बन सकते हैं। इस बार अच्छी गेंद, बढ़िया गेंद, फिकर वन का यूज करते हुए आती हुई है बिंदी गेंद। 9 गेंदों में 12 रनों की आवश्यकता। 9 गेंदे 12 रन, ये जीत के लिए इक्वेशन। वेदांत 11 बनाम DH पाटिल गार्डन, ये मुकाबला चलता हुआ। एलिमिनेटर नंबर 1 जो टीम जीतेगी, क्वालिफायर नंबर 1 और क्वालिफायर नंबर 2 दोनों खेलती हुई हमें टीम मिलेगी। साहूकार 11 क्वालिफायर नंबर 1 में खासा खराब प्रदर्शन और इसकी वजह से क्वालिफायर नंबर 2 में हमें वो टीम देखने को मिलेगी और 2 टीम ही इस मैच में, इस मुकाबले में जीतेगी। वो टीम साहूकार 11 टीम के साथ फाइट करते हुए हमें देखने को मिलेगी। फिर से एक बार मैदान के अंदर आती हुई है सिंगल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या 41, 41 ऑन द बोर्ड। 8 बॉल 11। 8 बॉल 11 ची आवश्यकता आहे। 8 मध्ये 11 आणि भरपूर वेळ घेतला जातोय। ती पेनल्टी आता नक्की लागेल कारण वेळ भरपूर घेतला गेला। 8 मध्ये 11 ची आवश्यकता आहे। विजयाचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतोय। 8 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता आहे। यानंतर देखील 2 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत आणि वेळेच्या बाबतीमध्ये प्रत्येक संघाच्या वतीने सहकार्याची अपेक्षा असेल। 8 बॉल 11 हे इक्वेशन आपल्याला देखील पाहायला मिळतोय। 8 मध्ये 11 ची आवश्यकता होती। हलक्या हाताने फक्त दिशा दाखवली आहे, मात्र बॉल हिट झालाय बॉडीला। लेग बायची एकदा बाद होईल। फलक देखील पुढे सरसवत असताना 42, 7 मध्ये 10, 7 बॉल 10 हे इक्वेशन देखील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय। 7 गेंदों में 10 रनों की आवश्यकता रहेगी। 7 बॉल 10 इक्वेशन पाहायला मिळतोय। 7 बॉल 10, जास्त वेळ घेऊ नका ही विनंती। 7 बॉल विजयासाठी 10 धाब्यांची आवश्यकता पाहायला मिळते। 7 बॉल 10। 7 बॉल 10 ची आवश्यकता होती। मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळतीये। षटक क्रमांक मैदानावरती 4था समाप्त, धावसंख्या 43। 8 बॉल आणि 9 ची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळतोय। आम्हाला बोलले म्हणून आम्ही बोलतोय। 40 मिनिटं आम्हाला माहिती होता। जाऊया मैदानाच्या दिशेला। 6 मध्ये 9 ची आवश्यकता होती। व्हाईट बॉल पाहायला मिळतोय। 6 मध्ये 8 ची आवश्यकता आहे। विजयाचं इक्वेशन देखील आपल्याला पाहायला मिळतोय। राजीव सिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतील। मेक और ब्रेक करो या मरो या सिच्युएशन पाहायला मिळते। 6 बॉल 8 ची आवश्यकता पाहायला मिळते। 6 मध्ये 8 हे इक्वेशन
6 बॉल 8 ची आवश्यकता. राजीव सिंग मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. स्लोवर गतीचा बॉल हाताळण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो आणि फसवी गोलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो. डॉट बॉल आलाय. 5 मध्ये 8 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 9.7 रिक्वायर गती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटच्या ओव्हरमध्ये काही कमालीची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. आता 4 ओव्हरपर्यंत 33 धावा होत्या. DS पाटील गार्डन्स संघाच्या मात्र शेवटच्या षटकामध्ये अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. पण इथे फक्त 5 बॉलमध्ये आता 8 ची गरज आहे. 6 मध्ये 9 ची गरज होती. बॉल वाईड आला. त्यानंतर 6 मध्ये 8 ची गरज होती. डॉट आला. 5 मध्ये 8 ची आता आवश्यकता पाहायला मिळते. 5 बॉल 8 हे इक्वेशन पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेऊ नका ना प्लीज, ही विनंती असेल. DS पाटील गार्डन. गोलंदाज देखील तयार. यावेळेस देखील आपण पाहू शकतो बॉल हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल फिल्डर येण्याचा प्रयत्न करतायत. थोडीशी मिस्टेक होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 2 धावा देखील मैदानावरती प्राप्त. धावसंख्या फलकावरती 46. 4 मध्ये 6 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 4 मध्ये 6 हे इक्वेशन. 4 बॉल 6 शैलेश आहेर मैदानावरती पाहायला मिळतील स्ट्रायकिंग एंड वरती. 4 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. हल्लाय मैदानावरती आपण पाहू शकतो जो मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. 3 मध्ये 6 3 बॉल 6 हे इक्वेशन मैदानावरती पाहायला मिळतोय. जबरदस्त राजीव सिंगची गोलंदाजी पाहायला मिळेल. स्लोवर गतीचे बॉल हाताळण्यासाठी राजीव सिंग ओळखले जातात. चला जास्त वेळ घेऊ नका ना प्लीज, ही विनंती असेल. तीन बॉल 6 स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला शैलेश आहेर पाहायला मिळतात. रन बॉल खेळत होते मात्र आता 7 मध्ये 6चं कॉन्ट्रीब्युशन सरफराज अहमद. 12 मध्ये 30चं कॉन्ट्रीब्युशन त्यांच्या वतीने देखील पाहायला मिळतोय. यावेळेस देखील बॅटची गडा पाहायला मिळते. हल्ली मैदानावरती आपण पाहू शकतो जी मात्र सिंगल. आता 2 मध्ये 5 सरफराज ज्याने या मॅच मध्ये कलाटणी दिली असा खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि जे सर्व चाहते वेदांत 11 संघाचे आहेत ते खुश झालेत कारण मैदानावरती स्ट्रायकिंग एंड वरती सरफराज अहमद आपल्याला पाहायला मिळतील. बेबी को बेस पसंद है, विराट कोहली को चेस पसंद है, लेकिन बल्लेबाज सरफराज को पेस पसंद आहे आणि त्याच्या विरोधामध्ये पेसरचा यूज करण्यात आलेला नाही आहे शेवटच्या षटकामध्ये. सो त्याच्यासाठी देखील मी म्हणेल आता अस्तित्वाची लढाई आहे. मेक और ब्रेक सिच्युएशन. कंपल्सरी 5 धावांची आवश्यकता 2 बॉलमध्ये. 2 बॉल 5 ची आवश्यकता. 2 बॉल 5 ची आवश्यकता इक्वेशन पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका विनंती. 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. सरफराज अहमद मैदानावरती तयार. 2 बॉल 5 हे इक्वेशन पाहायला मिळतोय. 2 बॉल 5 गोलंदाज सय्या. 2 मध्ये 5 ची आवश्यकता आहे. विजयाचं इक्वेशन. यावेळेस बॉल हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत मैदानावरती आपण पाहू शकतो. एक्झॅक्टली घडलंय काय. कॅच आय थिंक झाली आहे कंप्लीट आणि फलंदाज मैदानावरती बाद होत असताना पाहायला मिळतात. मैदानावरती कोणी जाऊ नका विनंती असेल. थोडंसं बाहेर व्हा ना प्लीज. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. विकेटचं पतन. ती बाउंड्री लाईन क्लिअर करा ना विनंती. फलंदाज बाद आउट आहेत. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळतोय. एक बॉल 5 ची आवश्यकता. विजयाचं इक्वेशन देखील पाहायला मिळतोय. 1 बॉल 5 इक्वेशन.
एक बॉल 5 ची आवश्यकता. 1 बॉल 5. नवीन बॅटर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सज्ज होत असताना अमित. 1 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. 1 बॉल 1 मध्ये 5 ची आवश्यकता पाहायला मिळेल. 1 बॉल 5 हे क्वेश्चन. 1 बॉल 5 ची आवश्यकता पाहायला मिळते. गोलंदाज देखील तयार होत असताना पाहायला मिळतील. आता 1 मध्ये 5 कुठला संघ जिंकेल, कुठल्या संघाचं अस्तित्व इथे पणाला लागलंय आणि कुठला संघ या स्पर्धेमधून काढता पाय घेईल. 1 बॉल 5 ची आवश्यकता आहे. 1 बॉल 5 1 बॉल 5 ची मॅच. यावेळेस सामना फिनिश झालाय. राजीव सिंग मैदानावरती सांगत असताना सिंग इज किंग, किंग इज बॅक. टॉस साठी